पद्मभूषण पुरस्कार विजेते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं वयाच्या 90व्या वर्षी मुंबईमध्ये निधन झालेलं आहे। त्यांच्या निधनानं बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे। भारतीय फिल्म इंडस्ट्रीला मंथन आणि अंकुर सारखे दिग्गज चित्रपट देणारे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन झालंय। श्याम बेनेगल हे दीर्घकाळ आजारी होते, पण तरी देखील वेगवेगळ्या सिनेमांसंदर्भात काम करत होते। श्याम बेनेगल यांची मुलगी पिया बेनेगल हिनं मृत्यू संदर्भात माहिती दिली आहे। तर 1959 मध्ये लिंटास ॲडव्हर्टायझिंग या जाहिरात एजन्सीमध्ये ते कॉपीरायटर म्हणून होते। समांतर सिनेमांच्या माध्यमातून भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये त्यांचं योगदान। तर वास्तववाद आणि सामाजिक बाबींवर सिनेमातून त्यांनी भाष्य केलेलं होतं। अंकुर, निशांत, मंथन, जुनून, मंडी सारख्या चित्रपटांमध्येही त्यांचं योगदान। सिनेसमीक्षक दिलीप ठाकूर सर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले। दिलीप सर, श्याम बेनेगल यांच्या निधनाची वार्ता आणि संपूर्ण कलाकार जे आहे किंवा जी चित्रपट सृष्टी आहे त्यावरती शोककळा पसरलेली आहे। एकंदरीतच त्यांचा जीवन प्रवास याविषयी काय सांगाल? म्हणजे आपण जर 70च्या दशकाचा विचार केला, म्हणजे ज्यावेळेला अमिताभ बच्चन नावाचं वादळ घोंगावत होतं त्यावेळेला समांतर चित्रपट रुजवण्याचं एक फार मोठं आव्हान होतं आणि ते श्याम बेनेगल यांच्यासारख्या विजन असणाऱ्या आणि समांतर चित्रपटाचे ज्याला अर्धव्यू म्हणतो किंवा तारणहार म्हणतो की ज्यांनी रुजवला असं एक नाव म्हणजे श्याम बेनेगल। म्हणजे अंकुर, निशांत, मंथन वगैरे आपण नावं जर घेतली तर त्याच्यातून नावातूनच असं सूचित होते की त्यांनी कोणत्या प्रकारचे चित्रपट रसिकांना दिले। आणि विशेष म्हणजे त्यांचे विषयांबद्दल तर चर्चा झाली, विशेषतः मंथन सारखा सिनेमा जो गुजरात मधला एका सहकारी संस्था कशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये रुजवली जाते आणि त्याचं जे कार्यपद्धती आहे ते चित्रपटाच्या माध्यमातून जनसामान्यांना आणणं किंवा झोबेत्यासारख्या सिनेमासाठी रेखा, करिश्मा कपूर, मनोज वाजपेयी यांची निवड करणं, म्हणजे शबाना आझमी, स्मिता पाटील हे त्या काळातले ज्याला आपण समांतर चित्रपट ज्यांनी वाढवला अशा कलाकारांना घेऊन चित्रपट निर्मिती करणारा दिग्दर्शक कालांतराने रेखासारख्या व्यावसायिक अभिनेत्री सोबत सुद्धा चित्रपट करून आपला ठसा उमटवतो, याबद्दल त्यांना सॅल्यूट दिलं पाहिजे। आणखीन एक महत्वाची गोष्ट की ते जाहिरात पटातून आले, त्यामुळे त्यांच्या चित्रपटाच्या जाहिराती जरी आपण नुसत्या पाहिल्या म्हणजे जाहिरात डिझाईन ज्याला आपण म्हणतो पोस्टर डिझाईन, त्या पोस्टर डिझाईन वरूनच त्यांच्या कल्पकतेची आणि दृष्टीची कल्पना येते। म्हणजे नुसतं मंथन म्हटलं किंवा निशांत म्हटलं त्यांचे त्या चित्रपटांचे विषय तर अतिशय पॉवरफुल आहेतच, विशेषतः अंकुर सारख्या किंवा निशांत सारख्या चित्रपटाचा क्लायमॅक्स जो आहे तो सुंदर करून सोडतो। मला आजही आठवतं की त्यावेळेला त्यांच्या चित्रपटांचे शोज व्हायचे, खाजगी शो व्हायचे किंवा प्रिव्ह्यू शो व्हायचे, त्यावेळेला शेवट बघून सुन्न होणारा समीक्षकांचा वर्ग मी बघितलेला आहे। नक्कीच दिलीप सर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।